स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 25 जूनच्या भागात काव्या घर सोडून गेल्यामुळे मानिनी चिडते आणि तुमच्या कोणाचं तिच्यासोबत भांडण नाही ना झालंय असं सर्वांना विचारते। नंदिनी तिच्या माहेरी कॉल लावते पण लागत नाही, तर पार्थ काव्याला शोधायला बाहेर निघतो। तेव्हा मानिनी नंदिनीला विचारते की तू असं कोणाला न सांगता जाशील का कुठे? तेव्हा नंदिनी नाही म्हणून उत्तर देते। तिकडे पार्थ सगळीकडे काव्याला शोधत असतो, तर तो रम्याला कॉल लावून काव्याबद्दल विचारतो। तेव्हा काव्या माझ्यासोबत नाहीये असं रम्या म्हणते आणि तू काव्याबद्दल असं का विचारतोयस असं रम्या पार्थला विचारते। तेव्हा पार्थ सगळं रम्याला सांगतो। त्यानंतर रम्या खुश होते आणि काव्या परत भेटलीच नाही तर मला आणि पार्थला एकत्र येण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही असं स्वतःशीच म्हणते। दुसरीकडे अनिशा काव्याला शोधत तिच्या घरी जाते। तेव्हा काव्या तिथेच असल्याचं अनिशाला कळतं आणि काव्या कोणाला न सांगता इथे निघून आलीये असं अनिशा काव्याच्या आईला म्हणजे शारदाला सांगते। तेव्हा काव्या माझ्याशी खोटं बोललीये असं शारदा म्हणते। तिकडे वसू आत्या मानिनीचे कान भरतात आणि नंदिनी काव्याचीच बाजू घेणार असं म्हणतात। तेवढ्यात नंदिनी आईला फोन लावते आणि मानिनीला बोलायला देते। तेव्हा सुद्धा वसू आत्या नंदिनीला ऐकवतात। तेव्हा शारदा मानिनीची माफी मागते आणि काव्याला सुद्धा सर्वांची माफी मागायला लावते। त्यानंतर मानिनी काव्यावर चिडते आणि आईकडे जायचं होतं तर कळवून जायचं असं म्हणते। तेव्हा मी पार्थला मेसेज करणार होती असं काव्या म्हणते आणि मला अभ्यास करायचा होता म्हणून मी आली असंही काव्या मानिनीला सांगते। तरी सुद्धा मानिनी काव्यावर चिडते आणि इतकंही कोणाला गृहीत धरू नकोस असं मानिनी म्हणते। तिकडे वसू आत्या पुन्हा मानिनीला काव्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतात। दुसरीकडे रम्या आणि वसू आत्या काव्या आणि नंदिनी विरुद्ध नवीन प्लॅन करतात। तर नंतर जीवा पार्थला विचारतो की तू काव्यावर चिडला नाहीयेस का? तेव्हा पार्थ म्हणतो त्यात चिडायचं काय, मला फक्त काळजी वाटत होती। एखाद्या माणसाबद्दल फिलिंग्स वाटायला लागल्या की त्यांच्या वागण्याचा काहीच त्रास होत नाही असंही पार्थ जीवाला म्हणतो। दुसरीकडे नंदिनी आणि जीवामध्ये पुन्हा वाद होतात। मालिकेच्या आगामी भागात जीवा, काव्या आणि नंदिनीमध्ये नेमकं काय सुरू आहे ते शोधण्याचा प्रयत्न मानिनी करते, तर काव्यासाठी एक माणूस पार्सल घेऊन येतो। काव्य आणि जीवामधील सत्य मानिनी शोधू शकेल का? मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त स्टार प्रवाहावर। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।